हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये अजून एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। नुकताच आपण या अगोदर जिल्हा परिषद पुणे ANMचा निकाल लागलेला आहे त्याबाबत अपडेट टाकलेला आहे। तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर इथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल, तुम्ही इथे क्लिक करून किंवा टच करून तो पाहू शकता। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नगर जिल्हा परिषदेचा निकाल लागलेला आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत। जसं आपण सांगितलेलं आहे, नॉन पेसाचे जे निकाल आहेत ते 31 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल लागणार आहेत आणि पेसाचे जे निकाल आहेत ते 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत। तर जिल्हा कोणताही असो, मग तुम्ही कमेंटमध्ये विचारता ठाण्याचा कधी लागणार, 40% वगैरे, 40%, 50% सर्व निकाल 31 ऑगस्टपर्यंत लागणार नॉन पेसाचे। ठाणे असो, पालघर असो, नाशिक असो, नांदेड असो, सर्व। आणि पेसाचे सुद्धा सर्व जिल्हा परिषदाचे 31 ऑगस्ट नंतर लागायला सुरुवात होणार आहे, हे लक्षात ठेवा। हे पाहिजे तर तुमचा पेपरचा फॉर्मॅट दिलेला आहे, तुमचे मार्क्स दिलेले आहेत, प्रत्येक पेपरला किती आहेत आणि टोटल मार्क किती आहेत तेवढं दिलेलं आहे। हे कशासाठी दिलेलं आहे, कारण ही जी लिस्ट आहे ती पात्र विद्यार्थ्यांची आहे आणि पात्र विद्यार्थ्यांना मार्क पाहिजे 45%। 45% म्हणजे 200 पैकी 90 मार्क्स। एवढे जर मार्क्स असतील तरच तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल। हे पहा, IBPSने परीक्षा घेतली होती, परीक्षेची तारीख पहा 19 जुलै 2024 आणि पोस्ट पहा रिक्रुटमेंट ऑफ ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ हेल्थ वर्कर फिमेल ANMचा नगर जिल्ह्याचा हा निकाल आहे। आता एवढं लक्षात घ्या की यामध्ये फक्त पात्र उमेदवारांची नावे आहेत। या लिस्टमध्ये नाव आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं, तुमची निवड झाली असा अर्थ बिलकुल नाही आहे। 90पेक्षा जास्त ज्या उमेदवारांना मार्क आहेत त्या सर्वांची नावे या लिस्टमध्ये आहेत। यापुढे तुमचा आता कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा अपडेट येईल आणि त्यानंतर फायनल लिस्ट लागेल। हे सर्व अपडेट आपल्या चॅनलवर घेतले जातात। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।